आपण बघतो की सोशल मीडियाचे वेगवेगळा प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप चॅनल्स सुद्धा आणि खूप सारे इन्फ्लुएन्सर तसेच सोशल मीडिया न्यूज नेटवर्क्स खूप सारे आलेले आहे. तुम्ही ॲज अ जिल्हा पोलीस प्रशासन आवाहन करणार की तुम्ही त्यांचे सोशल मीडिया न्यूज चॅनल चालवण्यासाठी किंवा एक इन्फ्लुएन्सर चॅनल चालवण्यासाठी ते कायदा काय आहे, गाईडलाईन्स काय आहे, एक बार गुगलवर जाऊन विचारून घ्या, एक बार वाचून घेतला पाहिजे. आणि त्या गाईडलाईन्स प्रमाणेच जे ऑब्लिगेशन आहे, तुमच्यावर जे जबाबदारी दिलेला गेलेला आहे कायद्यामध्ये, ते कायद्यामध्ये जाऊन क्लिअर होऊन तुम्ही केला पाहिजे. विक्टिमच्या नाव, आयडेंटिटी पब्लिक झाली नाही पाहिजे. जस्ट मी एक एक्झाम्पल सांगतो. आज जर कोणी न्यूज चॅनल किंवा इन्फ्लुएन्सर चॅनल असा नाव पब्लिक करत असेल तर त्यांच्यावर सिरियस गुन्हे दाखल होऊ शकतो. म्हणून गाईडलाईन्स क्लिअर करून घ्या. आयपीसी, सीआरपीसी किंवा नवीन जे क्रिमिनल ऍक्ट्स आहे त्यामध्ये पब्लिकेशन बद्दल काय काय गाईडलाईन्स आहे हा क्लिअर होऊन गेला पाहिजे. दुसरी जे एक मोरल रिस्पॉन्सिबिलिटी, पहिला तो झाला लिगल रिस्पॉन्सिबिलिटी, मोरल रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे. मोरल रिस्पॉन्सिबिलिटी काय की तुमच्यावर एक जबाबदारी आहे, तुमची फॉलोअरशिप मोठा आहे, ते एक पॉझिटिव्ह मेसेज गेला पाहिजे. फक्त व्ह्युअरशिपसाठी किंवा आपण जे म्हणतो टीआरपी साठी की आम्ही काहीतरी एक इन्फ्लेमेबल न्यूज देणार, आमच्यावर व्ह्युअरशिप जास्त येणार, तो हा शॉर्ट टर्म टीआरपी मेंटॅलिटी ठेवू नका. पॉवर कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणून इन्फ्लुएन्सरची जबाबदारी आहे फॉलोअर्स साठी सुद्धा की तुम्ही व्हेरीफाय करा आणि जे ऍक्च्युअल न्यूज आहे तेच टाका. तो असा 2-3 माहिती जे मी सांगणार की फर्स्ट गाईडलाईन्स बघून घ्या, मोरल रिस्पॉन्सिबिलिटीची भान असली पाहिजे आणि पब्लिकेशन जे तुम्ही करत आहे पॉझिटिव्ह मेसेजची झाला पाहिजे. असा नाही की इथे हा प्रॉब्लेम आहे, त्यात काय सोल्युशन काय होऊ शकतो त्यावर सुद्धा दिला पाहिजे. युथची एक मोठी आज एंगेजमेंट आहे सोशल मीडियामध्ये आणि मीडिया जे असतो 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी आहे, तो हा मध्ये खूप एक मोठी जबाबदारी सुद्धा तुमच्याकडे येतो. आय विश यू ऑल द बेस्ट. तुम्ही चांगला इन्फ्लुएन्सर सर्व आहे नांदेडमध्ये खूप आणि चांगला काम तुम्ही सर्व करत आहात. पण तरी सुद्धा एक जे जबाबदारी आहे लीगल आणि मोरल दोन्हीवर थोडासा क्लॅरिटी करून तुमची सोशल मीडिया चॅनल्स किंवा न्यूज चलवा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.